प्रेषितांचे कृत्य 2 हे आपण बघत आहोत आणि जसं आपण प्रार्थनेद्वारे बोललो की देवाची ही मनुष्य जातीची साठी ही महान योजना आहे. म्हणजे देवाने जेव्हा मनुष्य बनवला त्याची काय योजना काय होती, त्याचा प्लान काय होता, आणि ते आपल्यासाठी ते काय आहे ते समजणं शिकणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला देवाची योजना काय आहे या गोष्टी समजणं बायबलमधून योग्यरित्या आणि त्याच्या वचनातून आपल्याला या गोष्टी दिसतात. आपण पुढे बोलू. तर प्रेषितांचे कृत्य इथे आपण बघितलं की पेत्र ॲज अ लीडर, म्हणजे त्या सगळ्यांना 12 शिष्यामध्ये ॲज अ लीडर म्हणून उभा झाला. देवाने त्याला उभं केलं. आणि सुंदर गोष्ट म्हणजे हाच पेत्र ज्याने देवाला 3दा नकारलं आणि देवाने त्याला अपॉसलमध्ये एक चांगली मोठी पदवी दिली. म्हणजे देवाने त्याला जवळ ठेवलं. आपण बघतो की देवाचे जे शिष्य होते, अपॉसल जे प्रेषित होते, त्यातला पेत्र, योहान हे काय जवळचे त्याच्या जवळचे होते. आणि पेत्राकडून देवाने इतकं मोठं कार्य करून घेतलं. आणि पहिल्यांदा पेत्राने इथे प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये काय केली, सुवार्ता सांगितली. म्हणून मागच्या आठवड्यात 2 आठवड्यात एका आठवड्यात आपण बघितलो की बायबलमधली अन्य भाषा, बायबलमध्ये अन्य भाषा म्हणजे काय असतं ते आपण शिकलो. आणि ते किती क्लिअर आहे ते आपण बघितलं. आणि आपण हे सुद्धा बघितलं की आजच्या जगातली जे लोक ज्यांना अन्य भाषा बोलतात त्याचा काही साम्य नाही, त्याचा कुठेच बायबलमध्ये त्याच्याविषयी लिहिलेलं नाही. आणि हे जे बोलतात ते बिब्लिकल नाही, कुठलीच एंजेलिक भाषा नाही, कुठलंच अबलब काय जे बोलतात काहीच नाही, अर्थहीन सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या देवापासून नव्हे, तर जी गोष्ट देवापासून नव्हे ती सैतानापासून असतं. आणि सैतान या अशाच गोष्टीने फसवतो. आणि म्हणूनच बायबल स्टडी, म्हणूनच देवाचं वचन की बायबल काय म्हणतं, देवाचं वचन काय म्हणतं हे समजणं ऐकणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आता त्याचाच एक भाग म्हणून, म्हणजे का, कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहे की जेव्हा ते सगळे लोक जेव्हा अन्य भाषा बोलले, तर फक्त बोलल्यावर जर तुम्ही गेले तर तुम्ही फसले. सगळ्यात महत्वाचं काय आहे, काय बोलले. बरोबर, काय बोलला पेत्र, काय बोलला. बरोबर, आपल्याला लोक सांगतात प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये तुम्ही बघा ते लोक अन्य भाषा बोलले. हो, बरोबर बोलले, पण काय बोलले. बरोबर, आपण बघितलं याच्याविषयी अंडरस्टँडिंग, संदेश काय होता. बरोबर, संदेश काय दिला त्या लोकांनी, काय ते लोक बोलत होते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते आपण इथे बघणार आहोत की ते अन्य भाषा, आणि जसं याचा अर्थ पुन्हा एकदा, अन्य म्हणजे मला न येणारी अशी भाषा, आणि जो ऑडियन्स आहे त्याला समजणारी ही भाषा जेव्हा बोलू लागले, असा चमत्कार जो घडला. आणि जिथे आपण बघतो की आपण बघितलं की हा चमत्कार हा कसा, हा ऐकण्यामध्ये होता, बोलण्यापेक्षा ऐकण्यामध्ये होता. कारण जर तुम्ही या गोष्टीविषयी विचार करा की मला ती भाषा माहीत नाही आणि मी माझी भाषा बोलत आहे, पण ती ट्रान्सलेट होऊन काय होत आहे, जे ऐकणारे आहेत त्यांना त्यांची भाषा ऐकू येत आहे, या प्रकारचा हा चमत्कार होता. पण याच्याविषयी सगळं आपण बोललो. आज आपण बघणार आहोत की तो काय बोलला, सगळ्यात महत्वाचं काय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याची साक्ष, की तो बोलत काय आहे, सगळं अंडरस्टँडिंग आहे. आणि दुसरं म्हणून पहिली गोष्ट की तो चमत्कार आपण बघितला अन्य भाषेचा. दुसरं आज आपण बघणार आहोत तो बोलत काय आहे. आणि तिसरं त्यानंतर त्याचे फळं काय आहेत, म्हणजे मग काय शेवटी काय त्यांनी हासिल केलं. तर आपण बघतो की 3000 लोक तारल्या गेले. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आपण वचनातून आपण बघू, मग आपण हा काय बोलत आहे. तर आपण बघितलं की हे जे लोक आहेत यांनी काय केलं, अरे हे लोक पिऊन असतील, म्हणजे दारू पिऊन असतील असा यांनी काय केला, त्या लोकांवर त्यांनी शंका केली. आणि प्रेषितांचे कृत्य 2:14 तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्याने लिडरशिप घेतली आणि त्याने प्रीच केलं. तर ही गोष्ट आहे, जे तो बोलला ती ही गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सदैव सांगत असतो की अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. तर काय बोलला तो, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम शहरातील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. म्हणजे लक्षात ठेवा, इथं भाषा बदलली नाही, तीच भाषा आहे. म्हणजे अन्य भाषेत पेत्र काय बोलला ते आपण आता इथे बघत आहोत. तर हा स्पीक करत आहे,
अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम शहरातील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, म्हणजे ते म्हणत होते की हे लोक द्राक्ष पिऊन म्हणजे दारू पिऊन बसलेले असतील, पण असे नाही, कारण सकाळचे 9 वाजले आहेत. तो म्हणतो सकाळी सकाळी कोणी द्राक्ष पिऊन बसतो का? 16वे वचन, परंतु आता इथे जो आहे सगळ्यात महत्वाचं, इथे जो आहे तो काय बोलत आहे? परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. म्हणजे त्याने काय केलं, डायरेक्ट जो मेसेज त्याला द्यायचा आहे त्या मेसेजवर तो आला, जो मेसेज त्याला डिक्लेअर करायचा आहे. आणि आता हे सगळ्यात महत्वाचं की योएल संदेष्टा, जो जुन्या करारातला इंग्लिशमध्ये ज्याला आपण जोएल म्हणतो, तर तो म्हणतो योएल संदेष्टाने जे म्हटलेलं आहे होते ते हे आहे. काय हे आहे? की तो सांगत आहे की अरे तुम्ही जो चमत्कार बघितला आणि जे बघता, जे अन्य भाषा जी आम्हाला येत नाही, जे तुम्ही ऐकत आहात, आणि हा जो चमत्कार घडणार आहे असं योएल संदेष्टाने सांगितलं नव्हतं का? ते हे आहे. हे जे घडत आहे, हे जे तुम्ही ऐकत आहात, हा जो चमत्कार तुम्ही बघत आहात, की आम्हाला तुमची भाषा माहीत नसताना तुम्ही जे ऐकत आहात, हा तो चमत्कार आहे जो योएल संदेष्टाने सांगितला होता, ज्याच्याविषयी भाकीत केलं होतं. आणि म्हणून फार महत्वाचं आहे आपल्याला हे समजणं की हे काय होत होतं, तर एक भाकीत केलेलं जे होतं, म्हणजे जुन्या करारात योएल संदेष्टाने जी काय केलं होतं, जे प्रॉफेसी केली होती, ते या काळात म्हणजे या दिवशी फुलफिल होणार होती. आणि म्हणून तो काय करत आहे, त्यांना आठवण करून देत आहे की हे बघा हे काय होत आहे. आता आपण बघणार आहोत की काय भाकीत होतं, त्या संदेष्टाने काय म्हटलं होतं. आणि तो म्हणतो 17व्या वचनात, देव म्हणतो, म्हणजे योएलच्या पुस्तकात काय लिहिले आहे, शेवटच्या दिवसात असे होईल. पुन्हा एकदा काय झालं, आता शेवटच्या दिवसात असे होईल. आता एक लक्षात ठेवा, हे जे प्रॉफेसी जे योएल संदेष्टाने म्हटली होती, हे जे प्रॉफेसी जे इथे पेत्र मेन्शन करत आहे, ही 2 भागात आहे. 2 भागात म्हणजे काय, याचा अर्धा हिस्सा म्हणजे ते अन्य भाषात बोलतील, हे इथे होत आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्या आपण तुम्हाला मी समजून सांगेल ते पुढे होतील. म्हणजे 2 भागात ही जी प्रॉफेसी किंवा योएल संदेष्टाने जे म्हटलेलं होतं ती गोष्ट इथे काय सांगत आहे, पेत्र या लोकांना सांगत आहे. आणि आता आपण बघू की ते काय बोलत आहे, काय भाकीत काय होतं. तर तो म्हणत आहे, देव म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल. पुन्हा एकदा शेवटचे दिवस, बरोबर, शेवट म्हटलं की भीतीचे दिवस आहे. म्हणून बघा इथे काय होत आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त ते लोक अन्य भाषा बोलणे याच्यावर अवलंबून राहू नका. तो चमत्कार आपण त्याच्याविषयी बोललो, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे, मेसेज काय आहे. बरोबर, मेसेज काय आहे. एक लक्षात ठेवा, देवानेही जेव्हा सगळे चमत्कार घडवले, ख्रिस्त सदैव तुम्ही चमत्कार बघू नका, तर त्यातला मेसेज काय आहे. बरोबर, खूप सारे लोक काय करतात, चमत्कारावरून अटकून जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जो संदेश, देव इथे काही चमत्कार दाखवून तुम्हाला आनंद करण्यासाठी आणि टाळ्या वाजवण्यासाठी चमत्कार नाही घडवले, त्याचा हेतू होता. बरोबर, देवाने जे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा घडवले, त्याची इच्छा हे नव्हती का तुम्ही बघा चमत्कार किती मोठे मोठे करतो, त्याचा हेतू काय आहे, त्याचा मेसेज काय आहे, हा चमत्कार दाखवून काय प्रूफ करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तिथे काय प्रूफ करण्याचा प्रयत्न करत होता की चमत्कार हा फक्त जे देवाने केले ते देवाचा पुत्रच करू शकतो. आणि म्हणून तुम्ही त्या चमत्कारावरून आपलं लक्ष काढून आता चमत्कार करणाऱ्यावर लक्ष द्या, हा त्याचा हेतू होता. बरोबर, आणि इथे आपण खूपदा चुकतो. म्हणजे जसं या Acts 2 मध्ये सुद्धा विचार करा, प्रेषितांचे कृत्य 2 म्हटले का पुढे इतका मोठा संदेश दिला गेला आहे, इतका सत्य दिलेला आहे, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पण कशा, अरे तिथं अन्य भाषेचा चमत्कार झाला. समजलं, म्हणजे चमत्कारावर मनुष्य फसून जातो आणि तिथेच अटकतो. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा चमत्कार घडवले, हे लोक ख्रिस्ताकडे न वळता यांचा हेतू काय झाला की अरे अजून दाखव, आम्हाला अजून चमत्कार बघायचे आहे. आणि म्हणून देवाने म्हटलं होतं की अरे दृष्ट लोकांनो, तुम्ही चमत्कार बघण्यासाठी इथे येता, याच्या पुढे तुम्हाला दुसरे चमत्कार दाखवल्या जाणार नाही. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, सगळ्यात मोठा हेतू का, बायबल मधला कुठलाही चमत्कार
हा कशासाठी होता? या गोष्टीसाठी की पहिलं तुमचं लक्ष वेधावं, बरोबर, की अरे हे काय झालं, नंतर मेसेज कन्वे करावा की या गोष्टीसाठी, बरोबर. जसं एखाद्या वेळेस तुमचं गजर लक्ष नाही, मी जर तुम्हाला आवाज देतो किंवा ताडी वाजवतो, त्याच्यामुळे काय होतं, तुमचं लक्ष, अरे तुझ्या संग बोलत आहे ना, बरोबर. आता तुमचं लक्ष जे आहे, म्हणून तर बायबल सदैव ज्याला कान आहे तो ऐको, म्हणून तुमचं लक्ष वेधण्यासाठी, बरोबर, तो काय करत आहे, या सगळ्या चमत्कार घडवले. पण त्याचा इच्छा आहे तुमची चमत्कारावर नव्हे तर मेसेज काय आहे, संदेश काय आहे, कशासाठी चमत्कार घडवला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथे इतके लोक फसून जातात की आपण फक्त देखो चमत्कार हो गया, अरे देखो चमत्कार होने जा रहा है, आणि जेव्हा आपला हेतू फक्त चमत्कार करणाऱ्यापासून फक्त चमत्कारावर असला, तिथे आपण फसून जातो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एक जनरल जो क्राऊड आहे, ज्याला एक नॉर्मल ख्रिश्चॅनिटी माहित आहे, त्याला फक्त विचारा ऍक्ट 2 मध्ये काय, तो पटकन अन्य भाषात चमत्कार झाला, काय झालं, म्हणजे कशासाठी झाला, काय बोलला प्रेषित, बरोबर. आणि ती गोष्ट जी आहे सगळ्यात महत्वाची, ते आपण इथे समजणार आहोत. तर तो काय म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, बरोबर, कारण पॉवरिंग ऑफ द होली स्पिरिट म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर टाकण्यात येईल, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे ही बेसिक ख्रिश्चॅनिटी आहे, बरोबर. बेसिक ख्रिश्चॅनिटी म्हणजे काय, की यहुदी लोकांसाठी म्हणण्यात आलेला आहे. याच्यावर आपण पूर्ण उत्पत्ती बघितलेला आहे का इस्रायल कसा घडला, तिथं परराष्ट्रीयांसाठी एंट्री सुद्धा नव्हती. पूर्ण जेनेसिस अब्रामापासून तर इस्रायल बनण्यापर्यंत, म्हणजे योसेफाचे 12 जे मुलं होते, त्याची पूर्ण हिस्ट्री आहे, पूर्ण स्टोरी आहे, पूर्ण लिखाण आहे का इस्रायल कसा बनण्यात आला, यासाठी का देवाचा पुत्र तिथे देवाच्या पुत्राने यावं, म्हणून या सगळ्या गोष्टी यहुद्यांच्या आहे. एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का, आपला जो देव प्रभू येशू ख्रिस्त तो ज्यूस मसीहा आहे, म्हणजे यहुदी मसीहा आहे, बरोबर. तो यहुदी व्यक्ती म्हणून तो आला. म्हणून सांगण्याचं तात्पर्य इथे जो तो म्हणत आहे, तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, हे तुम्हाला परराष्ट्रीय किंवा मला म्हणत नाही. आणि हे मी का महत्वाचं सांगत आहे, की जे हे पेंटिकोस्टल लोक आणि ही जी जगी कन्या भाषा जे बिब्लिकलची नाही हे बोलत असताना, जेव्हा आपण त्यांना सांगतो की अरे तुम्ही जे करत आहात हे चुकीचं करत आहात, हे बिब्लिकल नाही, आणि त्यांचा पहिला रिस्पॉन्स तिथे म्हटलेला आहे की तुमचे मुलं आणि तुमची मुली, तुम्ही कुठं तुमचे मुलं आणि त्याच्या मुली झाल्यात. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, हे बेसिक आहे, म्हणजे एकदम म्हणजे बेसिक लेवलची ख्रिश्चॅनिटी, की समजणे का हा यहुदी लोकांसोबत बोलत आहे. म्हणून आपण जो अन्य भाषेच्या चमत्कार जो विषय घेतला, त्यात आपण दाखवून दिलं की एक यहुदी अनेक यहुदींसंग बोलत आहे, हा मेसेज त्यांच्यासाठी होता. योएल संदेष्टा सुद्धा काय होता, यहुदी होता. आणि हा जो म्हणत आहे की तुमचे मुलं आणि तुमची मुली, आपण जे आहोत त्याच्यात नाही, अजून आपल्याला इन्सर्ट, म्हणजे आपल्याला त्या कृपेच्या पिरियडमध्ये किंवा देवाची कृपा आपल्यासाठी ओपन सुद्धा झालेली नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, इतकं महत्वाचं आहे संदर्भ. अरे तुझ्याविषयी बोलत आहे का तो, आणि खरंच तुम्हाला तुमच्याविषयी ऐकायचं आहे तर काय म्हणतो माहित आहे, तुम्ही क्रोधाचे मुलं आहात. क्रोधाचे मुलं म्हणजे काय, सैतानाचे मुलं आहात. हे देवाचे वचन आहे, पॉलची जेव्हा शिकवणी असतं. आणि इथे जो बोलत आहे तो यहुदी लोक, म्हणजे आता तुमच्यावर काय म्हणतो, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. आणि कारण हे जे आन्सर्स आहे, मी खूप लोकांपासून ऐकतो, जेव्हा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे का करत आहात असं, अरे तुम्ही फसता, आपला आत्मा गमावाल तुम्ही. अरे हे जे वचन आहे नाही असं लिहिलेलं आहे, तुमचे मुलं आणि तुमच्या मुली, तुम्ही कधी त्याचे मुलं आणि मुली झाल्यात, तुम्हाला अजून ख्रिस्तच समजला नाही की तुम्हाला कशासाठी पाहिजे. आणि म्हणून ही जी प्रॉफेसी आहे, हे योएल संदेष्टाने जुन्या करारात सांगितलं की शेवटच्या दिवसात, म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेवटचे दिवस येतील, बरोबर. आणि तिथे काय होतील, यहुदी लोकांचे जे मुलं आणि मुली, बरोबर, ते काय होतील, कन्या संदेश देतील. पुढे तो म्हणतो, तुमच्या तरुणास दृष्टांत होईल व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.
आणि म्हणून हा काय सांगत आहे की या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा समजून घ्या की शेवटचे दिवस आहेत. आपला आजचा मेसेज सगळ्यात महत्वाचा काय आहे की अन्य भाषा बोलल्यावर बरोबर सगळ्यात महत्वाचं काय आहे 3 टप्प्यामध्ये ऍक्ट्स 2 काय कसा समजला पाहिजे. पहिले चमत्कार घडला, पण जर तुम्ही इथंच थांबले तर तुम्ही फसले. पण चमत्कार घडल्यानंतर सगळ्यात महत्वाचा संदेश काय देण्यात आला, आणि तिसरं संदेश दिल्यानंतर त्याचा काय झाले, त्याची फळं काय होते, प्रतिफळं काय होते, त्याचा रिझल्ट काय होता. रिझल्ट म्हणजे आपण बघू की संदेश पहिले बघू, आणि संदेश दिल्यानंतर 3,000 लोक तारल्या गेले. आणि हे सगळ्या गोष्ट या 3 भाग जे आपण बोलत आहोत त्या समजतं का सगळ्यात महत्वाचं काय आहे, संदेश. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, अंडरस्टँडिंग, की बोलले काय. कारण समजलंच नाही तर मनुष्य सेव्ह कसा होईल, बरोबर. त्याला समजतच नाही का संदेश काय आहे, एखाद्याचं सॅल्वेशन कसं होईल. म्हणून लक्षात आलं चमत्कार महत्वाचा नाही. चमत्कार याच गोष्टीसाठी का तुमचं लक्ष वेधल्या जावं, का शेवटचे दिवस आता येणार आहेत, म्हणून आता तरी सुधरा, आता तरी देवाकडे पलटा. आणि हे आपण काय करू, हे जे आपण बायबल स्टडी आहे आजचे जे वचन आहे त्यातून तुम्हाला समजेल. आणि म्हणून पेत्र म्हणतो का 17व्या वचनात की तुमचे मुलं आणि मुली म्हणजे यांच्यावर ह्या गोष्टी होतील. 18वं वचन, आता एक लक्षात ठेवा सगळे वचन महत्वाचे आहे. तर 17व्या वचनात तो तुमची आणि मुलं आणि मुली हे संदेश देतील असे म्हणत आहे, जे आपण बघत आहोत हा मिरॅकल झाला. 18व्या वचनात तो काय म्हणतो, आणखी त्या दिवसात, म्हणजे आणखी म्हणजे एक अनदर डे, त्या दिवसात काय होतं, मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचे वर्षाव करीन. म्हणजे सेकंड मिरॅकल आहे की नाही, वचन आहे की नाही तुमचे बायबल. म्हणजे तो काय करत आहे, 2 इव्हेंट्स, 2 इव्हेंट विषयी बोलत आहे. पहिल्या इव्हेंटमध्ये तुमचे मुलं आणि मुली काय करतील, त्यांच्यावर आत्मा येईल आणि ते काय करतील, आणि ते काय प्रोफेसी करतील किंवा संदेश देशील. हा पहिला इव्हेंट झाला. 18वं, आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर आपल्या दासींवर आपल्या आत्माचा वर्षाव करीन. म्हणजे ते संदेश देतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ही प्रोफेसी काय होती, ही प्रोफेसी अर्धी या दिवशी पेंटिकोस्टच्या दिवशी फुलफिल झाली. आणि 18व्या वचनात जो सांगत आहे, तो जो सांगत आहे तो या चर्चचं जे फाउंडेशन आहे, म्हणजे जे प्रेषित बरोबर, आणि जे फर्स्ट जनरेशन चर्चचे जे पास्टर जे लोक आहेत. कारण फर्स्ट जनरेशन आपण शिकलो मागच्या आठवड्यात की फर्स्ट सेंचुरी चर्च काय असतं, फर्स्ट जनरेशन चर्च काय असतात. म्हणजे जे पहिलं चर्च स्थापित झालं त्या लोकांचे जे पास्टर्स आहेत त्यांना काय केल्या जाईल, हेच जे दानं दिल्या जातील यासाठी का त्यांनी सुद्धा प्रोफेसी म्हणजे संदेश द्यावा. याचं कारण काय की आपण बघितलं की बायबल अजून पूर्ण व्हायचे होते. आणि म्हणून आपल्याला दिसतं की 17व्या वचनात या दिवसासाठी 18व्या वचनात तो म्हणतो जेव्हा दासांवर आपल्या दासींवर, तो कशासाठी, तर जेव्हा चर्चची सुरुवात होईल, जेव्हा चर्च बनेल. आता जेव्हा तुम्ही चर्चमध्ये राहाल तुम्ही कराल तरी काय, बरोबर. तुमच्यापाशी बायबल नाही, आज आपल्यापाशी बायबल आहे. मग ते लोक काय करतील, तर त्यांना काय गरज होती, या चमत्काराची की ज्याच्याद्वारे ते संदेश देतील. म्हणून तो काय म्हणतो, वर्षाव करतील म्हणजे ते संदेश देतील. 19वं वचन. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं 18वं वचन, हे कशासाठी महत्वाचं, कारण देवाचा संदेश देण्यासाठी, बरोबर. पुन्हा एकदा चमत्कार कशासाठी घडला, चमत्कार याच गोष्टीसाठी का देवाचा संदेश मनुष्याला देता यावा, तुमचं लक्ष वेधल्या जावं, बरोबर. म्हणजे विचार करा ना, मी तुम्हाला काय सांगत आहे, मार्केट प्लेस होती, पेंटिकोसचा दिवस होता. यरुसलेम मध्ये हे लोक पेंटिकोस साजरा करण्यासाठी पूर्ण जगातून यहुदी आले. आता असं काहीतरी घडणं आवश्यक आहे ज्याच्याद्वारे सगळ्यांचं लक्ष देवाच्या संदेशाकडे जावं, आणि म्हणून देवाने हा चमत्कार घडवला. पुढे आपण बघू 19वं वचन, जे मी तुम्हाला सांगितलं की हे पूर्ण जे भाकीत आहे त्या दिवशी नाही घडलं, पण तो काय सांगत आहे की आजच्या दिवशी काय घडलं आणि संदेष्टाने काय सांगितलं आणि पुढे काय होणार आहे का, कारण हे शेवटचे दिवस आहे. तर तो काय म्हणतो 19व्या वचनात, आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाप अशा मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारकमय व चंद्र रक्तमय होईल.
म्हणजे तुम्हाला समजतं की हा काय बोलत आहे, तर हा प्रकटीकरणाविषयी बोलत आहे. म्हणजे समजतं, जर आपण हे 4 वचनं जर आपण भाकीत बघत आहे, तर तो काय सांगत आहे का तुमचे मुलं आणि मुली म्हणजे यहूद्यांचे मुलं आणि मुली जेव्हा अशा गोष्टी करतील, याचा अर्थ शेवटचे दिवस जवळ आले आहे आणि हे एवढं भयानक राहील, कारण आता देवाचा येणाराचा दिवस राहील आणि आकाश आणि पृथ्वीवर एवढ्या भयानक इव्हेंट्स किंवा गोष्टी राहतील आणि त्यापैकी तो म्हणतो की सूर्य अंधारकमय. म्हणजे विचार करा, या जगातला जो विजिबल सगळ्यात जास्त लाईट देणारी जी गोष्ट आहे तो म्हणजे सूर्य, तो म्हणतो तो अंधारकमय होईल व चंद्र रक्तमय होईल. म्हणजे हे काय आहे, भीती देणारी गोष्ट आहे का अशा गोष्टी होतील. आणि म्हणून पुन्हा एकदा हा संदेश कशासाठी होता की जसं तुमचं लक्ष, बरोबर, जसं तुमचं लक्ष याच्याकडे वेधावं, कारण सगळ्यात मोठी गोष्ट ज्या मनुष्याला आवडत नाही किंवा मनुष्य जी गोष्टीची काळजी घेत नाही ते म्हणजे देवाची भीती. कारण मनुष्य तारल्या का जात नाही, कारण त्याला देवाची भीती नाही, बरोबर. आणि म्हणून इथे जेव्हा तो सांगत आहे की अरे या गोष्टी तुमच्या सोबत होतील, इथे जेव्हा तो म्हणत आहे की हे जेव्हा चिन्ह होतील, म्हणजे विचार करा, आता जेव्हा योएल संदेष्टाने जे भाकीत सांगितलं त्यातले हे जेव्हा चिन्ह तुमच्या डोळ्यासमोर होत आहे की लोक अन्य भाषामध्ये बोलत आहे आणि हे होत असताना अशा गोष्टी होतील की सूर्य आपला प्रकाश देणं थांबवेल आणि चंद्र रक्तमय होईल. आणि जेव्हा अशा गोष्टी म्हणजे शेवटचे दिवस येतील, आता काय त्यात आता तुम्हाला शेवटच्या दिवसाविषयी भीती, बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा तो संदेश काय होता की आता अंतिम दिवस तुमचे आले आहेत. पुढे आपण बघू, तेव्हा असे होईल काय, आणि हे सगळ्यात महत्वाचं ओके नाही. पुन्हा एकदा काय म्हणतो, काय होईल का जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तारेल. काय आहे बायबलची थीम? बायबलची एकच थीम आहे का मनुष्याचं सॅल्वेशन व्हावं. काय आहे आजच्या जे जनरल ख्रिश्चॅनिटी थीम? का मनुष्य कसा भरभराटीने वाढावा, कसा तो आशीर्वादित व्हावा, कसा त्याला आरोग्य भेटावं, कशा त्याला जॉबमध्ये इन्कम भेटावं, कसा तो काय यशस्वी व्हावा, कसा तो प्रॉस्पर व्हावा, कसा तो आपल्या घमंडात वाढावा. समजतं, या सगळ्या ज्या थीम आहेत आजच्या ख्रिश्चॅनिटीच्या आहे त्या देवापासून नाही. देवाची इच्छा हे बिलकुल नाही का तुम्ही पैशात वाढा, तुम्ही शारीरिकरित्या वाढा. देवाची इच्छा सगळ्यात मोठी हे आहे का तुमचं सॅल्वेशन व्हावं. देवाच्या पुत्राने आपला प्राण यासाठी नाही दिला की आपण आपल्या ज्या शारीरिक इच्छा आहेत, ज्या आपल्याला शिकवल्या जातात, अरे तू आशीर्वादित होशील, अरे तू आशीर्वादित खरंच. आणखी एक दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, बायबल हे म्हणत नाही का तुम्ही आशीर्वादित नाही होत. बायबल हे म्हणत नाही की तुम्ही प्रॉस्पर नका होऊ, पण बायबलची डेफिनेशन वेगळी आहे. समजलं का तुम्ही? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विचार करा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 2 स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे व्यक्ती याचं आपण उदाहरण घेऊ, ठीक आहे. 2 स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे व्यक्ती दोघंही चर्चमध्ये आहेत. एक खोट्या चर्चमध्ये आहे, एक देवाच्या वचनाच्या चर्चमध्ये आहेत. जो हा खोट्या चर्चमध्ये आहे याला आशीर्वादित म्हणणे म्हणजे याला असं समजतं की मला जे पाहिजे, आनंदाचं जीवन, भरभराटीचं जीवन, आशीर्वादाचं जीवन, इन्कमचं जीवन, बरोबर, हे त्याची डेफिनेशन आशीर्वादाची आहे. बायबल जरूर म्हणते की तुम्ही आशीर्वादित राहा, पण बायबल हे नाही सांगत का तुम्ही आशीर्वादित या रीतीने व्हा. दुसरा हा जो व्यक्ती हा बिचारा गरीब आहे, याच्यापाशी एवढी भरभराटी नाही, याच्यापाशी आरोग्य नाही, पण हा सेव्ड आहे. आता बायबलच्या डेफिनेशन मध्ये हा जो सेव्ड आहे, ज्याच्यापाशी गरिबी आहे, ज्याच्यापाशी कदाचित खूप साऱ्या समस्या असतील, पण त्याच्यापाशी सॅल्वेशन आहे, तो आशीर्वादित आहे. काय म्हणतं बायबल? धन्य ते जे आत्म्याने दीन. आत्म्याने दीन म्हणजे आत्म्याचा भिकारी, बरोबर, आत्म्याने दीन, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचे आहे. बायबल हे नाही म्हणत धन्य ते ज्यांच्यापाशी खूप पैसा आहे, धन्य ते ज्यांच्यापाशी खूप भरभराटी झालेली आहे, धन्य ते जे ब्लेस्ड आहेत. म्हणून समजलं डिफरन्स काय आहे?
आणि हीच जी एक गोष्ट आहे तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे का बायबल असं बिलकुल म्हणत नाही का तुम्ही आशीर्वादित नका राहू. बायबल असं बिलकुल म्हणत नाही की तुम्ही प्रॉस्पर नका राहू. पण त्या डेफिनेशन म्हणजे त्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. मनुष्याच्या किंवा खोट्या चर्चेसच्या व्याख्या आशीर्वादित म्हणजे असणे म्हणजे काय का माझा जॉब, माझा पैसा, माझं कुटुंब, मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भेटली म्हणजे मी आशीर्वादित. ही झाली खोटी आशीर्वादित गोष्टीची काय झाली डेफिनेशन. पण बायबल आशीर्वादित गोष्ट काय आहे, बायबलमधली व्याख्या काय आहे. पहिले जे बायबलची थीम आहे, देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होणे म्हणजे सॅल्वेशन. सगळ्यात पहिले सॅल्वेशन. बरोबर. इयोबचं उदाहरण घ्या. बरोबर. इयोब आशीर्वादित झाला. कधी झाला? जेव्हा सगळं असताना सुद्धा देवाने त्याचं सगळं घेऊन घेतलं. इयोबने कंप्लेंट केली का? इयोब काय म्हणाला? ज्याने दिलं त्यानेच घेतलं, देवाला गौरव असो. म्हणून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला समजणं आहे, यस बायबल म्हणतो की तुम्ही आशीर्वादित राहा. यस बायबल म्हणतं का तुम्ही प्रॉस्पर व्हा. बायबल म्हणतं की तुम्ही आनंदित असा. पण ज्या रीतीने जग आणि आपण त्या गोष्टीची व्याख्या घेतो त्या रीतीने ते म्हणत नाही. आणि इथेच लोक फसल्या जातात. इथे या वचनात या सगळ्या गोष्टी जेव्हा पेत्र संदेश देत आहे, तो काय म्हणत आहे? तो काय म्हणतो की या सगळ्या गोष्टी जो ख्रिस्ताच्या नावाचा धावा करेल तो तारल्या जाईल. म्हणून बायबलची थीम ही आहे, देवाच्या पुत्राने या गोष्टीसाठी आपला प्राण दिला का योहान 3:16 जे म्हणतं की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला योग्य संदेश, योग्य मेसेज काय आहे बायबलचा तो आपल्याला समजणे. म्हणूनच तर बायबल लक्षात ठेवा, देवाचं वचन काय सांगतं की तुम्ही पूर्ण जग मिळवलं. बरोबर. तुम्ही सगळं जग मिळवलं आणि आपला आत्माच गमावला तर तुम्ही काय कमावलं. याचा अर्थ काय आहे का देव सांगत आहे का तुम्ही शारीरिक गोष्टीकडेच लक्ष देत आहात. तुम्ही शारीरिक गोष्टीचे जे आशीर्वाद आहे तेच कमावण्याचा प्रयत्न करत आहात. आणि जर तुम्ही हे सगळं कमावलं सुद्धा पण जर तुमचा आत्मा नरकात गेला तर तुम्ही काय कमावलं, हा देवाचा संदेश आहे. बरोबर. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मी जे सांगितलं, बायबल असं बिलकुल म्हणत नाही का तुम्ही आशीर्वादित नका राहू. पण आशीर्वादाची देवाची व्याख्या काय आहे हे पहिले समजून घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथेच हे जे खोटे प्रचारक काय करतात, त्या डेफिनेशनला पलटवतात. बरोबर. म्हणून लक्षात ठेवा, अरे हे मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही पौलाचं जीवन बघा, त्याचे वचन ऐका. तो काय म्हणतो? अरे म्हणतो मी पाप्यातला सगळ्यात मोठा आहे. मी इतक्यांदा फटके खाल्ले, मला मारण्यात आलं, कितीदा तर मी मरणापर्यंत टेकलो आणि कितीदा मला किती चाफ्याने मारण्यात आलं. हो की नाही? तो हे सांगत आहे की अरे मी देवाची सेवा केली आणि बघा किती आशीर्वादित आहे, तुम्ही का नाही करत? तुमचे फायदेच फायदे आहे. उलट तो सांगतो की मला इतक्यादा मारण्यात आलं, मी इतकं सहन केलं, मला इतक्या गोष्टी झाल्या. एवढाच नाही, तो म्हणतो की या हातानं मी काय केले, या हाताने मी कष्ट केले, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी सुद्धा. हा संदेश आहे. कोण आहे हा पॉल? या जगाच्या हिस्ट्रीतला सगळ्यात मोठा ख्रिस्ती व्यक्ती, ज्याच्या आपण जवळपासही जाऊ शकत नाही. हा असा विश्वासू जो आपला एक्झाम्पल असला पाहिजे. त्याने कधीच असलं म्हटलं नाही. तो म्हणतो, हे नाही म्हणत की मी किती आशीर्वादित आहे. तो म्हणतो मी या पाप्यातला सगळ्यात मोठा आहे, पण देवाला धन्य की त्याने माझ्यासारख्याला वाचवलं. तो म्हणतो रेच आय एम, म्हणजे इतकं. तो म्हणतो माझ्यात काहीच चांगलं नाही. मेसेज किती डिफरंट आहे बायबलचा आणि आजच्या चर्च मधला. आजचे चर्चेस किंवा पास्टर म्हणतात यू आर आशीर्वादित, यू आर ब्लेस्ड. थोडीशी विश्वासाची कमी आहे तुमच्यामध्ये, नाहीतर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहे. तुमको ये कर रहा है, तुमको वो कर रहा है. पॉल काय म्हणतो? हा पॉल कोण? हा पॉल ज्याने तुम्हाला चर्चला पत्र लिहिलं, जो सगळ्यात मोठा या जगातला ख्रिस्ती होऊन गेला. तो म्हणतो मी पाप्यातला मेन आहे, माझ्यात असं काहीच चांगलं नाही. पण धन्यवाद देवाला की ज्याने माझ्यासारख्या व्यक्तीला तारलं आणि मिनिस्ट्रीमध्ये ठेवलं.
म्हणून बायबलचा मेसेज वेगळा आहे. हा जो जनरल ख्रिश्चॅनिटीमध्ये जो आपल्याला दाखवला जातो आणि आशीर्वादाखाली जे स्वप्न आपल्याला दाखवला जातात आणि चमत्काराखाली जे आपल्याला फसवल्या जातं, याच्यामध्ये क्राऊड फसतं आणि आपला आत्मा गमावतं. कारण व्याख्या बदलून गेली, डेफिनेशन बदलून गेली. तुम्हाला सांगण्यात आलं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, एका व्याख्यात तुम्हाला ख्रिश्चॅनिटी सांगतो. जे कॉमन ख्रिश्चॅनिटी आहे, कॉमन म्हणजे बेसिक, जे तुम्हाला डोळ्याने सगळ्याकडे 99 दिसते, ती फेक आहे आणि ते फार सोपी आहे. समजलं? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. जी तुम्हाला इकडे तिकडे टीव्हीवर, व्हॉट्सअपवर, तुम्हाला फेसबुकवर, युट्यूबवर आणि कॉमन इकडे तिकडे सगळ्याकडे दिसते, ते 99% फेक आहे आणि फार सोपी आहे. काहीच लागत नाही, बिलकुल सोपी जीवन आहे, काही मोठी गोष्ट नाही, पण ते बिब्लिकल नाही. आणि जे रिअल ख्रिश्चॅनिटी बायबलची आहे, ती इतकी तुम्हाला म्हणजे चालण्यावर त्याच्यात इतका एका सोप्या शब्दात देवाने लोकांना म्हटलं का, तू माझा क्रूस घेऊन चालू शकशील का? क्रूस म्हणजे वधस्तंभ. जी रिअल बायबल ख्रिश्चॅनिटी आहे, वधस्तंभ म्हणजे ती गोष्ट जेव्हा तुम्ही जगायला चालू कराल, जेव्हा तुम्हाला ख्रिस्त कळला आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि खरंच तुम्ही देवाच्या वचनावर चालत आहे, तो म्हणते तुम्हाला जमेल का? आपण कोणाविषयी बोलत आहोत? जी बिब्लिकल ख्रिश्चॅनिटी आहे, ती एवढी टफ आहे, एवढी हार्ड आहे. म्हणून पॉल म्हणतो की मी रोज मरतो, पॉल म्हणतो मी रोज पडतो, पॉल म्हणतो की माझ्यात असं काहीच चांगलं नाही. म्हणून तर मी सांगत असतो, बायबल वाचा रे. त्यांच्या मुखातून नका ऐकू जे टीव्हीवर तुम्हाला उठ्याने भाषण देतात, जे कानाला चांगले वाटतात, त्यांना बाहेर काढा. बायबल वाचा, बघा तो काय म्हणत आहे, हे खरंच तसं आहे का जे आपल्याला दाखवलं जातं? बिब्लिकल मेसेज, बायबलचा मेसेज कम्प्लीट वेगळा आहे, जे कॉमन ख्रिश्चनीमध्ये आज दिल्या जातं. आणि जे खोटे आश्वासन आणि खोट्या गोष्टीचे शिकवल्या जातं, त्यापेक्षा बायबल फार दूर आहे. जी बिब्लिकल ख्रिश्चॅनिटी आहे, ते कॉमन हे लोक जे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात, यांच्यापासून फार फार दूर आहे. पूर्व आणि पश्चिम जितक्या दूर आहे, इतक्या दूर आहे. असं नाही 19-20 का फरक आहे. पूर्व आणि पश्चिम जितक्या दूर आहे, अंधकार आणि प्रकाश जितक्या दूर आहे, तितकं ही जे ख्रिश्चॅनिटी आणि हे चर्चेस आणि हे जे सगळे आपण बघता, तितकं सत्यापासून दूर आहे. असं नाही की थोडंफार चालते. स्वतः जाणायचं असेल तर पहिली गोष्ट, त्यातून पहिले बाहेर आणा, बाहेर काढा. निर्णय घ्या की मला शोधायचा आहे, मला बघायचा आहे की हा जो बोलत आहे, हा खरंच बोलताय की नाही, की हाच स्वतः खोटं बोलत आहे. पहिले हे करण्याचं, बरोबर, इवन मलाही दोषी ठरवण्यासाठी पहिले निर्णय घ्या. कारण पहिल्या गोष्ट आहे डिसिजन, हो की नाही? आणि जर तुमची, आणखी एक गोष्ट सांगतो, शैतान काय शिकवतो, नाही हाही चांगला आहे, हा जो सांगतो ना हेही बरोबर आहे आणि त्यांचंही बरोबर आहे, तो तुम्हाला जहर मिक्स करून देत आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला स्वतःहून सांगतो का माझ्याचकडे बघा की नाही हाच खोटारडा असेल, पण ते प्रूफ करण्यासाठी तुम्ही निर्णय तर घ्या की बायबल तर वाचू दे, बघू तर दे, कम्पेअर तर करू दे. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला स्वतःच सांगतो की कम्पेअर तर करू दे, मला बघू तर दे. कारण आमच्याकडे तर, आम्ही तर सगळे हे जे चर्चवाले आणि हे जे ऑनलाईन वाले आणि हे जे गाण्या बजाने वाले, बरोबर, जे फक्त गीताद्वारे फसवल्या जातात आणि फक्त ऑर्केस्ट्रा वाजवतात आणि जम्पिंग जॅक सारखे पूर्ण स्टेजवर नाचतात आणि शेवटी एका म्युझिकमध्ये येऊन एखादा संदेश कानाला आवडणारा देतात, खरंच हे खरं आहे का? पहिले चेक तर करा. का महत्वाचं आहे माहितीये का? अरे टाइम खतम होऊन जाईल रे, आत्मा निघून जाईल, सरळ नरकामध्ये निघून जाईल, जर बायबलची ख्रिश्चॅनिटीची आपल्याला चवी नसली, आपल्याला माहिती नसलं काय आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, डिफरन्स 19-20 का नाही, डिफरन्स सूर्य म्हणजे प्रकाश आणि अंधकार, इतका मोठा डिफरन्स आहे. आणि जर हा आपल्याला समजत नसेल आणि आपल्याला वाटत असेल का हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, फक्त थोडंसं डिफरन्स आहे, थोडंसं नाही, स्वर्ग आणि नर्क एवढा मोठा फरक आहे या दोघांमध्ये. म्हणून जर शैतान आपल्याला शिकवत असेल का हेही चालतं, तेही बरोबर आहे, हाही तुला आवडते ना, तोही पास्टर आवडते ना,
अरे मी म्हणतो पहिले माझा विरोध करा, पण विरोध सहज करू नका. देवाच्या वचनाद्वारे चेक करा आणि स्वतः बघा की आहे का. म्हणजे तुमचे कन्व्हिक्शन हे असले पाहिजे का हे असं आहे, आणि मग त्याच्यावर चाला. म्हणून देवाचं वचन म्हणतो की प्रत्येक आत्मा तुम्ही तपासून पहा. बायबलची थीम इथे आपण काय बघितलं, काय करेल तो काय म्हणतो, जो धावा करील तो तारल्या जाईल. आता इथे थोडंसं आपण सुंदर गोष्टी आपण इथे बघणार आहोत यहुदी लोकांविषयी. एक गोष्ट लक्षात ठेवा, तर आपण काय सांगितलं, इथे काय बघत आहोत आपण, शेवटच्या दिवसाविषयी. आणि हा काय म्हणत आहे, जोही काय म्हणतो शेवटच्या दिवशी धावा करील तो तारल्या जाईल. म्हणून जे मी तुम्हाला सांगितलं 2 हिस्स्यामध्ये ही प्रॉफेसी फुलफिल होणार आहे. अर्धी झाली कारण पेंटिकोसचा दिवस होऊन गेला आणि हा सूर्य अंधारकमय होईल आणि चंद्र रक्तमय होईल आणि त्या दिवसात म्हणजे काय होईल, जे लोक हाक मारतील ते वाचवल्या जातील. तर हा काय म्हणत आहे, तर हा सांगत आहे की जसं चर्च उचलल्या जाईल, ज्याला रॅप्चर म्हणतात, आणि देवाचा प्रकोप जेव्हा या पृथ्वीवर येईल, ज्याला ट्रिब्युलेशन म्हणतात, ज्याला देवाचा प्रकोप म्हणतात, तो जेव्हा 7 वर्ष या पृथ्वीवर चालेल. आता मी तुम्हाला खूप सुंदर गोष्टी सांगतो. उत्पत्ती मी तुम्हाला शिकवली, तुम्हाला मी शिकवलं अब्राहमाविषयी, तुम्हाला मी शिकवलं अब्राहमाला काय झालं. पुन्हा एकदा हिस्ट्रीमध्ये जाऊ. हिस्ट्री फार महत्वाची आहे कारण आपलं फाउंडेशन आहे, आणि जिथे हिस्ट्री सुरुवात झाली तिथे ते एंड सुद्धा होईल आणि या वचनासोबत निगडीत आहे. म्हणून तुम्हाला मी सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा बॅक टू द हिस्ट्री. बरोबर, देवाचा प्लान होता की या देवाचा पुत्र पाठवण्याचा. त्याने अब्राहमाला निवडलं. अब्राहमाचा मुलगा झाला इसाक. इसाकाचा पुत्र झाला, कोण झाला, योसेफ. योसेफाचा पुत्र 12 पुत्र झाले. बरोबर, अब्राहम, इसाक, याकोब. कारण माझं इंग्लिश त्यात चांगलं, मला ट्रान्सलेशनमध्ये अब्राहम, इसाक, योसेफ आणि नंतर जेकब. बरोबर. आणि म्हणून पण योसेफापासून, बरोबर, योसेफाला काय केलं त्याने, कारण अब्राहमाला त्याने काय दिलं आश्वासन की तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेल. आणि जेव्हा इसाकाचा पुत्र योसेफ, बरोबर, म्हणजे जोसेफ, त्याला जेव्हा त्याचे 12 मुलं जेव्हा झाले, बरोबर, आणि त्या 12 मुलातून काय झालं आपण बघितलं पूर्ण उत्पत्तीमध्ये का राष्ट्र निर्माण झालं. राष्ट्र निर्माण म्हणजे याचा अर्थ काय होतं, 12 जे कुळं होते, 12 जे मुलं होते, त्यांचे मुलं मुली झालेत आणि त्यांच्यापासून काय झाले, त्यांच्यापासून अनेक त्यांचे ग्रँड चिल्ड्रन झाले. आणि आपण बघतो की इतकी देवाने कारण त्यांना आशीर्वादित केलं, तर ते जे पूर्ण लोक आहेत, बरोबर, त्यांचं योसेफाचं म्हणून नाव चेंज करून, याकोबाचं नाव चेंज करून, म्हणून त्याने काय केलं, इस्राईल. आणि हा जो इस्रायल जो आहे, बरोबर, हा जो इस्रायल आहे, कारण याकोबाचं नाव त्याने इस्रायल केलं आणि इस्रायल पासून राष्ट्र निर्माण झालं, म्हणजे त्याचे 12 लेकरं जे आहेत त्याच्यापासून इस्रायल रेडी झाला. आता ही गोष्ट, आणि आपण पुढे बघतो की त्यानंतर त्यातून काय देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. आता हे वचन त्याच्यासंग का कसं निगडीत आहे, तर आपण काय बघत आहोत, शेवटचे दिवस जेव्हा येतील आणि काय होतील. मग आता शेवटचे दिवस जेव्हा येतील तेव्हा हे जे 12, बरोबर, 12 याकोबाचे जे पुत्र आहेत, यांच्या कुळातील देव काय करेल, 1,44,000 1,44,000 काय करतील, यहुदी लोक देव काय करेल, उभे करेल. आणि हे 1,44,000 लोक काय करतील, संदेश देतील. म्हणजे काय होत आहे इथं, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हा सीन आणा. चर्च म्हणजे ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. दुसरी गोष्ट, चर्चची व्याख्या काय असते, ही गोष्ट सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं ठेवा. चर्च म्हणजे बिल्डिंग नव्हे. चर्च म्हणजे ज्यांनी विश्वासाद्वारे ख्रिस्तावर आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारली आणि ख्रिस्ताने त्यांना जगातून बाहेर काढलं आणि आपल्या मंडळीत म्हणजे तारलेले लोक जे जुळले आणि त्यांच्यामध्ये जे ठेवलं, जी मंडळी, त्याला चर्च म्हटलं जातं. आता हे चर्च उचलल्या गेलं, म्हणजे विश्वासणारे उचलल्या गेलं, ज्याला रॅप्चर म्हणतात. आणि जसं चर्च उचलल्या गेलं म्हणजे पवित्र आत्मा सुद्धा उचलल्या गेला. आता काय होतं, सैतान सुद्धा काय केला जातो, फ्री केला जातो. आणि तो म्हणून काय या पृथ्वीवर फार नाशाचा पिरियड राहील, पण त्याच्यापेक्षा मोठा राहील देवाचा प्रकोप या पृथ्वीवर येईल.
पण देवाचा प्रकोप येत असताना, प्रकोप म्हणजे काय, लोक तिथे मरतील. आणि म्हणून लोक, आपण बघतो जेव्हा प्रकटीकरण जेव्हा वाचतो, आपण बघतो की ते आपल्या स्वतःसाठी भीक मागत आहे की मला मरण यावं, पण तरीही ते मरू शकणार नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये देवाची दया म्हणजे ही का त्या प्रकोपाच्या दरम्यान देव 1,44,000 काय करतील, लोक उभे करतील आणि ते लोक संदेश देतील, ते लोक ख्रिस्ताविषयी माहिती देतील. आणि लोक मग जेव्हा हे जे वचन आहे काय म्हणतो, तेव्हा असे होईल का जो कोणी परमेश्वराच्या नावाचा त्याचा धावा करील तो तरेल, म्हणजे तारल्या जाईल. म्हणजे समजलं मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे का, हेच फक्त एवढंसं वाचून की तुझे मुलं आणि तुझी मुली काय देतील, काय विजन येतील आणि अन्य भाषा बोलतील, या लाईन शिवाय आपल्याला पुढचं काहीच माहित नाही. तर बेसिकली आपल्याला समजण्याचा प्रयत्न हा आहे का 2 फोल्ड प्रोफेसी याला म्हणतात. त्यातली अर्धवट जी आहे ती तिथे घडली. कधीच त्यानंतर आपण बघितलं नाही आहे की पृथ्वीवर प्रकोप अजून देवाचा यायचा आहे. आणि जेव्हा देवाचा प्रकोप येईल आणि तेव्हा देव यहुदीमध्ये 1,44,000. बरं, हा नंबर, हे लोक, हे वचन सगळे आपण बघू. ठीक आहे, तुमच्यापाशी मी शेअर करतो. तर प्रकटीकरण, आणि म्हणून मी तुम्हाला समजावून सांगितलं की विचार करा, आपण काय बघितलं, यहुदी लोक. म्हणून शेवटी सुरुवात यहुद्यांपासून झाली, शेवट यहुद्यापासून होणार आहे, बरोबर. कारण जो ट्रिब्युलेशन किंवा जे शेवटचे दिवस आहे किंवा देवाचा प्रकोप आहे हा यहुदी लोकांसाठी आहे, कारण त्यांनी देवाच्या पुत्राला नकारले. पण त्याच्यातही देव काय करणार आहे, तर आपण बघू प्रकटीकरणाचा 7वा अध्याय, प्रकटीकरण 7. ठीक आहे, तर आपण हा जो आकडा मी तुम्हाला सांगितला, तर तुमच्या पुढे इथं हेडिंग आहे 1,44,000 ऑफ इस्रायल सील्ड. म्हणजे इथं काय म्हणतो, आणि हे वचन आपण बघू, प्रकटीकरण 7:1. आणि त्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले पाहिले. त्यांनी पृथ्वीतील 4 वाऱ्यास असे धट्ट ठरून ठेवले होते की पृथ्वीवर, समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपून दिले होते, त्यांना ते मोठ्याने ओरडून म्हणाला. म्हणजे विचार करा, 4 देवदूतांकडे काय म्हणतो वचन की पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचा त्यांना टास्क देण्यात आला होता. आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका. आणि पुढे तो काय म्हणतो, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशातील 144,000 शिक्का मारण्यात आला, म्हणजे 1,44,000. पण हे बघा, बायबल किती प्रिसाइज आहे, म्हणजे एक्झॅक्ट काउंट. आणि इथे काय म्हणतो, यहुदा वंशातील, जे तुम्हाला मी सांगत असतो 12 कुळं, जे तुम्हाला सांगत असतो याकोबाचे 12 मुलं ज्याच्यातून इस्रायल झाला. आता तो काय म्हणतो, हे जे 12 मुलं याच्यातून काय करतो म्हणतो, तो 12,000 लोक बाहेर काढण्यात येतील आणि हे संदेश देतील. बघा इथे यहुदा वंशातील 12,000 शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशातील 12,000, गाद वंशातील 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नप्ताली वंशातील 12,000, मनशे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इसाखार वंशापैकी 12,000, जुबुलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. आणि हे लोक देवाने कशासाठी निवडले का, तुम्ही आता जा, म्हणजे यहुदी लोक 1,44,000 याकोबाच्या 12 कुळातून जो इस्रायल बनला त्याच्यातून शेवटच्या दिवसात लोक 12,000 लोक निवडतील, जे सुवार्तेचं कार्य करतील. सूर्य काय होईल, अंधारकमय राहील. चंद्र काय होईल, तो म्हणतो रक्तमय होईल. हे काय आहे, चिन्ह का पृथ्वीची काय आहे, दशा काय राहील. पण त्याच्यातही देवाची सुवार्ता सांगितल्या जाईल. आणि ते सांगितल्यात असताना आता तुम्ही वचन ऐका, काय म्हणतो, प्रेषितांचे कृत्य 2:21. हे सगळं होत असताना तेव्हा असे होईल का जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा दावा करील तो तारेल. समजलं तुम्हाला. म्हणून सगळ्यात मोठं मी तुम्हाला सांगितलं, अरे मेसेज बघा,
चमत्कार नका बघू. चमत्कार फक्त तुमचं लक्ष वेधण्यासाठी आहे, या गोष्टीसाठी का देवाचा मेसेज तुम्हाला कळावा. आणि म्हणून त्या दिवशी हे जे भाकीत आहे, बरोबर, त्यातला अर्धा हिस्सा पूर्ण झाला की तुझे मुलं आणि तुझी मुली, त्यांच्यावर मी काय करेल, पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. ते संदेश देतील जे त्यांनी बघितलं. पण त्याच्यामुळे काय झालं तर त्यांना कळलं की अरे हो, आम्हाला कळतं, कारण या लोकांना बायबल माहित होतं. यांच्यापाशी ओल्ड टेस्टिमेंट, जुना करार होता यहुदी लोकांपाशी. अरे हो, असं आहे आणि हे ते आहे. पण हे जर असं आहे, ते भाकीत तर पुढे सांगतं का इतकं भयानक होणार आहे. आणि मग आपल्याला 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 वाचवणारा पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो का त्या दिवसात असं होईल, हे सांगितलं गेलं होतं तुम्हाला. आणि म्हणून ते चिन्ह कशासाठी होतं, का यहुदी लोकांसाठी, का तुम्हाला कळावं का शेवटचे दिवस जवळ आले आहेत, आता तरी जिवंत देवाकडे पलटा. बरोबर, मेसेज क्लिअर आहे. पुढे आपण बघू. पण तुम्हाला समजलं म्हणून कधीही, कारण मी हे खूपदा ऐकतो, फक्त एवढं सांगितलं जातं की आमचे कन्यानी त्याचं काहीच कुठे समजत नाही त्यांना की काय चालत आहे. पण ही प्रोफेसी ती होती. प्लस याच्यापेक्षा सुंदर काय, विचार करा, का आपण एवढ्या उत्पत्तीमध्ये 2-2.5-3 वर्ष घालवले. त्याचं कारण समजलं माहित आहे. का शिकवलं तुम्हाला मी उत्पत्ती, का शिकवलं, कारण ते फाउंडेशन आहे. आणि असं झालं काय, संपलं, आता तर उत्पत्ती झाली. काय केलं प्रकटीकरण 7 मध्ये, आले पुरे 12 शिष्य, 12 याकोबाचे मुलं, बारकुळं, ज्याच्यातून इस्रायल बनलं. बरोबर, निवडले देवाने त्यातून काय 12,000 म्हणजे 1,44,000 आहे तुमच्याकडे काउंट. प्रकटीकरणात 700 वचन आपण ऐकले. बरोबर, म्हणजे उत्पत्तीतून सुरुवात केली, प्रकटीकरणावर शेवटी आणलं. आणि देवाने आपले यहुदी लोक त्यांचे जे आहेत त्यातले 1,44,000 प्रत्येक कुळातील 12,000 निवडले. आणि जे शेवटी देवाचा संदेश देतील कुठल्या पिरियडमध्ये, ट्रिब्युलेशन पिरियडमध्ये. आणि मग त्याच्यात जेव्हा म्हणजे प्रत्येकासाठी आता संधी राहील, म्हणजे त्याच्यात आता प्रकटीकरणामध्ये म्हणजे ट्रिब्युलेशन पिरियडमध्ये यहुदी असो किंवा तो परराष्ट्रीय असो, जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल, त्याचं सॅल्वेशन होईल. आणि म्हणून तीच ही गोष्ट सांगत आहे. आता विचार करा, तुम्ही आणि मी जर तिथे असतो आणि जर आपल्याला हे चिन्ह दिसले, याचा अर्थ काय, पहिलेच आपल्याला देवाची भीती की आता काय, माझं काय होईल. आणि तोच काय होता, त्याचा हेतू होता. पुढे आपण बघू. आता फक्त काय झालं, आता फक्त तुम्हाला भीती आली, आता फक्त त्यांना कळलं का असं होईल. पण अजून हे अर्धसत्य आहे. पुढे काय आहे ते तो बघा. आणि तो पुढे म्हणतो 22व्या वचनात, अहो इस्रायल लोकांनो, पुन्हा एकदा, अहो परराष्ट्रीयांनो नको, इस्रायल लोकांनो, यहुदी लोकांनो, ज्यूज लोकांनो, त्यांना तो संदेश देत आहे. वचनामध्ये आहे, लोकांनो या गोष्टी ऐका. तर तो काय म्हणत आहे, नासोरी येशूच्या, म्हणून सगळ्यात महत्वाचं, कुठलीही गोष्ट येशू ख्रिस्तावर येऊन संपते. विदाऊट येशू ख्रिस्त कुठल्याच गोष्टी काहीच कामाच्या नाही. सगळी गोष्ट फक्त येशू ख्रिस्त. काय म्हणतो शेवटी, नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत् कृत्य, अद्भुते व चिन्हे तुम्हास दाखविली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे. आता म्हणजे पेत्र काय सांगत आहे, आता कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ लक्षात घ्या, का हाच देवाचा पुत्र पेंटिकोस्टल दिवस म्हणजे काही महिन्याआधी, 1-1.5 महिन्याआधी यांनी क्रुसावर मारला. बरोबर, आणि तो पुनरुत्थित झाला. आणि बाकीच्या गोष्टी या लोकांना थोडी माहित आहे. यांना फक्त माहित आहे की आम्ही जो स्वतःला देव म्हणतो त्याला आम्ही मारलं. बरोबर, आणि म्हणून इथे पेत्र सांगत आहे की हा जो मनुष्य, ज्याने देवाने ज्याला अप्रूव्ह केलं होतं, कशाद्वारे, आता पुन्हा एकदा काय, महत् कृत्य, म्हणजे त्याने इतके मोठे चमत्कार दाखवले, अद्भुत चिन्हे दाखवले, रोग्यांना बरे केले, मेलेल्यांना उठवले, वादळ शांत केले, आंधळा बघू लागला, लंगडा चालू लागला. या सगळ्या गोष्टी त्याने केल्या यासाठी का तो प्रूफ करावं, तो जो मनुष्य ज्याला तुम्ही क्रुसावर टांगलं, ते पुढे आपण बघू, हा देवाचा पुत्र आहे हे दाखवण्यासाठी त्याने या गोष्टी केल्या. आणि म्हणतो याची तुम्हास माहिती आहे. 23वं वचन, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्यास धरून अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. विचार करा, जेव्हा तुम्हाला आणि मला हा जर संदेश देण्यात आला आणि आपण जर यहुदी आणि तिथे उभे आहो, आणि विचार करा, देवाच्या पुत्राला, तुम्ही त्या देवाच्या पुत्राला
तुम्ही त्याला ठार मारलं, तुम्ही त्याला या वाईट हातांनी तुम्ही त्याला क्रुसावर टांगलं. म्हणून तुम्हाला काय सांगितलं? मेसेज. सगळ्यात महत्वाचं आहे की मेसेज. पहिले होतं की शेवटचे दिवस, न्यायाचे दिवस जे आपण बघितलं. त्यानंतर आपण बघतो की सगळ्या गोष्टी कुठे येत आहेत? देवाच्या पुत्रावर, आणि की तुम्ही काय केलं त्याच्यासोबत. आणि म्हणून एक सुंदर गोष्ट आपण बघू, हे मिस करू नये. 23 वचन तो काय म्हणतो? तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर. म्हणजे पूर्वज्ञान म्हणजे देवाला हे जेव्हा पृथ्वी देवाने बनवली, आणि विचार करा या गोष्टीविषयी थोडं ज्ञान घ्या, की जेव्हा आदामाला देव बनवत होता, तो जो क्षण होता, देवाला माहित होता की हा जो आदाम, याला मी जे स्वइच्छा देणार आहे, हा आदाम माझी आज्ञा मोडणार आहे, हा पापात पडणार आहे, आणि याच्या पापाची क्षमा होण्यासाठी प्लस याच्यापासून येणारी पूर्ण मानव जाती, जिथे तुम्ही आणि मी आहे, या सगळ्यांच्या मानव जातीच्या पापांची क्षमा होण्यासाठी मला आज माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा पाठवा लागेल. आणि हे जे लोक किंवा हे जे मानव जाती जे मी आता बनवत आहे, हे माझ्या एकुलता एक पुत्राला क्रुसावर टांगेल, त्याला मारेल, त्याला क्रुसावर टांगल्या जाईल, त्याचं रक्त सांडवल्या जाईल, मला माझा पुत्र द्यावा लागेल. हे सगळं माहीत असताना सुद्धा देवाने म्हटलं की मी आदाम बनवतो. देवाने तुम्हाला आणि मला घडवलं. हीच खरी प्रीती आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्ही फक्त गॉड इज लव्हचे मेसेज बोलत असाल आणि तुम्हाला त्याच्या मागचं सत्यच माहीत नाही. म्हणून नॉलेज आणि देवाचे वचन आणि त्याच्याविषयीचे ज्ञान, आता जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकता आणि जेव्हा तुमच्या हृदयात हे बसतं, हे माझ्या देवाने माझ्यासाठी केलं, मग तुम्हाला गॉड इज लव्ह हा छटाकभराचा एक लाईन काहीच महत्वाची राहत नाही. जे खरी देवाची प्रीती जेव्हा तुम्ही समजलं की मी, म्हणून देव म्हणतो की मनुष्य पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. याचा अर्थ काय आहे? जोपर्यंत त्या वचनाचा रस, त्या वचनाचा अर्थ, देवाच्या योजनेचा अर्थ, म्हणून अशी प्रीती कधी कोण कोणावर करू शकतो? कुठलाच मनुष्य कुठल्या मनुष्यावर करू शकत नाही. आणि हा सर्व शक्तिमान देव, ज्याला हे माहीत होतं का तुम्ही आणि मी असे करू आणि आपणच आपल्या देवाच्या पुत्राला क्रुसावर मारू, तरीही त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. हीच खरी प्रीती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा, आणि तेव्हा कुठं आपल्या हृदयातून खरी देवाची स्तुती, आणि तुम्हाला कळेल का देवाचं प्रेम काय आहे. आणि ते जेव्हा तुम्हाला देवाचं प्रेम समजेल, तेव्हा तुम्ही देवाच्या विश्वासात वाढाल, तेव्हा तुम्हाला देवासाठी आणखी चांगलं कार्य किंवा त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी तुमचं मन बनेल. तेव्हा कुठं तुम्ही आपला क्रूस चालू घेऊन शकाल. समजलं? जोपर्यंत तुम्हाला ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं, त्याने जो क्रूस घेतला, जो तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचा खरा महत्व जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तुम्ही स्वतःचा क्रूस घेऊ शकणार नाही. जोपर्यंत ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुद्धा त्याच्यावर प्रीती करू शकणार नाही. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. विचार करा, पॉल प्रत्येक गोष्टी सगळ्यात आधी काय म्हणतो? सगळ्यात वर्थ काय आहे? प्रीती. पण तुमची आणि मनुष्याची प्रीती नव्हे. पहिले तुम्ही, म्हणून वचन सांगतो, पहिल्यांदा त्याने आपल्यावर प्रीती केली, आपण त्याच्यावर प्रीती केली असे नाही. म्हणून जोपर्यंत ख्रिस्ताची प्रीती आपण ऐकली नाही, समजली नाही, स्वीकारली नाही, तोपर्यंत कोणीही त्याच्यावर प्रीती करू शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे? तू आपला देव परमेश्वर याच्यावर सगळ्या मनाने, सर्व हृदयाने, सर्व आत्म्याने, विचारांनी तू त्याच्यावर प्रीती कर. ही पहिली आणि शेवटची आज्ञा आहे. सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंड आहे. म्हणून पण तुम्ही आणि मी स्वतःहून करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही का ख्रिस्ताची प्रीती काय आहे. जोपर्यंत आपल्याला क्रूस समजत नाही, जोपर्यंत देवाचा योजना, देवाचा प्लान तुमच्यासाठी समजत नाही. नाहीतर आपल्यासाठी प्रीती म्हणजे एक लव, एक शब्द आहे फक्त, बाकी काहीच नाही. आपल्याला ते प्रीतीमागचं बलिदान समजणार नाही जोपर्यंत ते क्रुसावरचं बलिदान तुम्ही स्वीकारलं नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याची प्रीती जितके तुम्ही स्वीकाराल, तितकं तुमचं स्वतःला काय करणं, समर्पित करणं सोपं जाईल. पुढे आपण बघू, तो काय म्हणतो की अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले
आणि 24वं वचन, त्याच देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. म्हणजे विचार करा, हे सगळ्यात महत्वाचं. इथे आपण शेवटचं थांबू. देव जीवन आहे, म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन. जगात कुठलाच व्यक्ती जीवन प्रोड्यूस करू शकत नाही. जीवन म्हणजे लाईफ, हा गोष्ट फक्त देवासंग निगडीत आहे. गॉड म्हणजे देव जो आहे त्याच्यापासूनच जीवन आहे. आणि म्हणून आता हे कशासाठी मी तुम्हाला सांगितलं, का तुम्ही जीवनाला मरणात कसे टाकाल. बरोबर, म्हणजे मरण त्याला पकडून ठेवू शकत नाही. तुम्ही जरी देवाच्या पुत्राला मारलं, आणि देवाची ही योजना होती की आपल्या पापांच्या क्षमेसाठी, आपल्या पापांच्या शिक्षेसाठी आपला पुत्र देणे, जे त्याने केलं, पण तरीही मरण त्याला पकडून कसं राहील. म्हणजे ही गोष्ट जे लॉज आहे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ, जसं एखादी गोष्ट, बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा लॉ काय आहे, का कुठलीही गोष्ट तुम्ही असे हवेतून सोडाल तर ती खालीच पडली पाहिजे, कारण हा नियम आहे. कारण हे गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ते काय करते, त्याला खाली ओढतं, ते वरतं जात नाही. बरोबर, हा लॉ बदलू शकत नाही. तसंच तुम्ही जीवनाला मरणात कसे पकडून ठेवाल, ही इम्पॉसिबल आहे. म्हणून तो काय म्हणतो की कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. आणि म्हणूनच तुम्हाला समजलं पाहिजे की हे कसं पॉसिबल आहे, का जो जीवनाचा उगम, ज्याच्यापासून सगळ्या गोष्टी आहे, आणि त्याने माझ्यासाठी मरण स्वीकारलं. आणि म्हणून देव म्हणतो की माझा प्राण कोणीच घेऊ शकत नाही. मनुष्य माझा प्राण घेऊ शकत नाही, निर्मात्याचा प्राण घेऊ शकत नाही, पण तुमच्यासाठी मी आपला प्राण स्वतः देतो. याच्यातच खरी देवाची प्रीती आहे, की पण तुझ्यासाठी मी देतो. तू माझ्यापासून घेऊ शकत नाही, तू मला मारू शकत नाही, पण मी स्वतःहून माझा प्राण तुझ्यासाठी देतो. मी स्वतःला वधस्तंभावर नेतो. म्हणूनच तर देवाचं वचन म्हणतं की, एक इंग्लिश गाणं आम्हाला खूप आवडतं, ही कुड हॅव कॉल्ड 10,000 एंजल्स. म्हणजे वचन म्हणतं, म्हणजे सॉन्ग म्हणतं, देवाच्या पुत्राने एक हाक मारली असती 10,000 देवदूत आले असते. बरोबर, सगळं खतम झालं असतं. तुम्हाला माहित आहे का, या जगातला सगळ्यात मोठा क्राईम काय आहे? देवाच्या पुत्राला क्रूसावर टांगणे. तो तुम्ही आणि मी केला, तो मनुष्याने केला. कुठल्या मनुष्याने केला? त्याच मनुष्याने ज्या देवाने त्याला बनवलं. बरोबर, त्या मनुष्याने निर्मात्यालाच काय केलं? क्रूसावर टांगलं. या पृथ्वीच्या इतिहासात सगळ्यात वाईट दिवस, बरोबर, हा सगळ्यात मोठा क्राईम आहे. पण मनुष्य हे करू शकत नाही. पण आपल्यावरच्या प्रीतीमुळे देवाने काय केलं? हे दुःख भोगले, आणि हे तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने क्रूसावर केलं. म्हणून हे वचन काय सांगतं, काय म्हटलं त्यानं? मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. आणि म्हणून जर तुम्ही स्तोत्रसंहिता वाचा, ते वचन काय सांगतं? यशया जेव्हा वाचा, त्याच्यात ख्रिस्ताला शोधा. जिथे जिथे यशया, जिथे जिथे दावीद म्हणतो का त्याने आपली कबर मरण्याच्या लोकांमध्ये टाकली, हे जेव्हा वचन की अरे जीवन मरणामध्ये कसं राहू शकते, त्याने आपली कबर तिथे बनवली, हे वचन त्याच्या मरणाविषयी सांगत आहे, त्याच्या प्रेमाविषयी सांगत आहे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपल्याला समजणं ख्रिस्ताची प्रीती काय आहे. आपण इथे थांबू, पण सगळ्यात महत्वाचं काय, का संदेश काय आहे? कुठं राहिल्या अन्य भाषा? बरोबर, कुठं आहे? आपण अजून प्रकटीकरण 2 मध्येच आहोत. कुठं त्या गोष्टीचा चमत्कार कशासाठी होता? फक्त की तुमचं लक्ष इकडे यावं. चमत्कार काहीच महत्वाचा नव्हता, म्हणून तो काढण्यात आला. सगळ्यात मोठं आहे मेसेज काय आहे, त्याचं तथ्य काय आहे, ख्रिस्ताचं सत्य काय आहे, आणि त्याची इच्छा तुमच्यापासून काय आहे. हे जर तुम्हाला मी आजही तुम्हाला जर पटून सांगू शकलो नाही, बरोबर, अजून हे वचन पूर्ण व्हायचे आहे, तर मी स्वतः फेलियर आहे. पण सगळ्यात महत्वाचं चमत्कार नाही, मेसेज, संदेश. आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं, इथून जेव्हा जाता, हे वेनसडे बायबल स्टडी जेव्हा कंप्लीट होते, तुमच्या विचारात फक्त ख्रिस्त असला पाहिजे. तुम्हाला ख्रिस्त समजला पाहिजे, तुम्हाला ख्रिस्तच दिसला पाहिजे. तुमच्या जीवनातून फक्त ख्रिस्त चावला पाहिजे, कारण त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट मूर्तीपूजा आहे. समजलं? म्हणून महत्वाचं काय, मेसेज. आणि मेसेज काय असतो? मेसेज पॉइंट कोणाकडे करतो? मेसेंजर.
मेसेंजर म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने तुम्हाला आणि मला हा संदेश दिला. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण इथे थांबू. पुढच्या आठवड्यात आपण याचे पुढचे वचन आपण बघू, की आपण अजून मेसेजवरच बोलत आहोत, पण याच्यानंतर आपण रिझल्ट बघू. बरोबर, हे सगळं ऐकल्यावर मग लोकांनी काय प्रतिसाद दिला आणि या सगळ्या गोष्टी इथे आपण बघू. आपण थांबू. आपण प्रार्थना करू.